नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची 2023 या वर्षाची हिंदीची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। या ठिकाणी आपल्याला जो उतारा दिलेला आहे तो व्यवस्थित वाचून घ्या, कारण प्रश्नांची उत्तरे ही त्या उतार्यातच आहे। त्या ठिकाणी आपण अंडरलाइन मारून घेतलेली आहे। सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उतार्यातच मिळतील। पहले विशेषताएं लिखिए। अंजुना बीच, यह गहरा और नीले पानी वाला खूबसूरत बीच है। दूसरे, यह पथरीला और इसके एक और लंबी सी पहाड़ी है। या ठिकाणी त्याचं उत्तर तुम्हाला आहे अंजुना बीच नीले पानी वाला खूबसूरत और इसके एक और लंबी सी पहाड़ी है। दूसरे आहे बेनालियम बीच, यह बीच रेतीला और उथला है। यह मछुआरों की पहली पसंद है। या ठिकाणी उत्तर आहे बेनालियम बीच रेतीला और उथला है, यह मछुआरों की पहली पसंद है। दूसरा प्रश्न, एक दो शब्दों में उत्तर लिखिए। 4 प्रश्न विचारलेले आहेत 2 गुणांसाठी। पहले, गोवा के छोटे बड़े बीच की संख्या 40 बीच। 2, काई ने यहाँ घर बना लिया था। पत्थरों के बीच। बच्चों को खतरों से सावधान कराने वाले परिवार के साथ आए पर्यटक। आणि चौथा प्रश्न आहे बेनालियम बीच इनकी पहली पसंद है। उत्तर है मछुआरों की। त्याची उत्तरे आपल्याला उत्तरात मिळतील। गोवा के छोटे बेटे करीब 40 बीच है, लेकिन परिवार के साथ आए पर्यटकों का ध्यान अपने बच्चों को खतरों से सावधान रहने के दिशा निर्देश देने में ही लगा रहता है। यह मछुआरों की पहली पसंद है, बेनालियम बीच। पत्थरों के बीच पानी भर गया, इसलिए वहां काई ने अपना घर बना लिया। काई का घर कहाँ था? तो पत्थरों के बीच। तीसरा प्रश्न, एक निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द गद्यांश ढूंढकर लिखिए। 1 गुणासाठी बघा, आपल्याला जे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे ते उतारातलेच लिहायचे आहे। बदसूरत त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे उतार्यात खूबसूरत। दुसरे आहे नापसंद, विरुद्धार्थी पसंद। दुसरे, निम्नलिखित शब्दों के लिए पर्यायवाची शब्द लिखिए। 1 गुणासाठी। 1 कमजोर, पर्यायवाची शब्द आहे दुर्बल, बलहीन, अशक्त। आणि दुसरे आहे आनंद, त्याचा पर्यायवाची शब्द आहे खुशी। चौथा प्रश्न स्वमतासाठी देण्यात आलेला आहे। अपने द्वारा किए हुए पर्यटन का एक अनुभव 25 से 30 शब्दों में लिखिए। 2 गुणासाठी बघा, हा प्रश्न कधीही सोडायचा नाही। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे, तुम्हाला मार्क्स हे नक्की मिळत असतात। प्रश्न, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। हा देखील तुमच्या पाठ्यपुस्तकातील उतारा आहे, तो व्यवस्थित वाचून घ्या। सर्व प्रश्नांची उत्तरे उतारातच तुम्हाला मिळून जातील। पहला प्रश्न, आकृति में दिए गए शब्दों के सूचनानुसार वर्गीकरण कीजिए। 2 गुणांसाठी आहे। बघा, या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे। संपत्ति के मुख्य साधन आणि मनुष्य की प्राथमिक आवश्यकता। आता संपत्ति के मुख्य साधन सृष्टि के द्रव्य, मनुष्य का शरीर श्रम और मनुष्य की प्राथमिक आवश्यकता त्यामध्ये येतं अन्न, वस्त्र, मकान। बघा, या शब्दांमधून आपल्याला योग्य शब्द निवडून त्याचं उत्तर उतार्यातच आहे। संपत्ति के मुख्य साधन, संपत्ति के मुख्य साधन 2 है सृष्टि के द्रव्य और मनुष्य का शरीर श्रम, और मनुष्य की प्राथमिक आवश्यकता है अन्न, वस्त्र और मकान। मनुष्य की प्राथमिक आवश्यकताएं है। त्या ठिकाणी रुपया दिलेला आहे, पण रुपया दोघींपैकी कोणत्याही ठिकाणी येत नाही, आणि समजा आलंच तर संपत्ति के मुख्य साधन मध्ये येईल। दूसरा प्रश्न, उत्तर लिखिए। गद्यांश में उल्लेखित ख्याल गलत होने का कारण। 2 मार्कांसाठी। आता तुमच्या उत्तरात कोणता उल्लेखित ख्याल आलेला आहे तो लिहायचा, आणि तो गलत होने का कारण तुम्ही वहां लिखना है। पहिल्या ओळीतच उत्तर आहे, आमतौर से माना जाता है कि रुपया, नोट या सोना चांदी का सिक्का ही संपत्ति है, लेकिन यह ख्याल गलत है। म्हणजे ख्याल कोणता आहे त्या ठिकाणी हे येणार आहे, आणि क्यों गलत है तो ये संपत्ति के माप तोल के साधन मात्र है। आपण या ठिकाणी उत्तर लिहून घेतलेलं आहे, उतारातलेच उत्तर आहे ते। तीसरा प्रश्न, सूचनाओं के अनुसार कृति पूर्ण कीजिए। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1, गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म लिखिए। उतारातलाच आपल्याला शब्द युग्म लिहायचे आहे, सोना चांदी माप तोल। दूसरा प्रश्न, वचन परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए। चीजें बनती दिखती है। आता वचन परिवर्तन, चीजें म्हटल्यानंतर ते बहुवचन आहे, आपल्याला एक वचन मध्ये करायचंय। मग चीज बनती दिखती है। चौथा प्रश्न, शारीरिक श्रम का महत्व विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। या ठिकाणी उत्तराचा नमुना दाखवण्यात आलेला आहे। तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा उत्तर लिहिलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला 2 गुण हे मिळणार आहे, कारण की ते तुमच्या शब्दात स्वमतात लिहायचं आहे।
ई प्रश्न निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए 4 गुणांसाठी आहे. बघा या ठिकाणी अपठित गद्यांश दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला कृतिया पूर्ण करायची आहे. त्या अगोदर आपण उत्तर वाचून घेऊ आणि त्यावर आधारित कृती बघा. सम्यक वाणी की विशेषताएं. काय विशेषता आहे? वह सत्य होती है, मधुर होती है, मीठ होती है, परिणामकारक होती है. या ठिकाणी त्याचं उत्तर आहे वह सत्य, मीठ और मधुर होती है और वही परिणामकारक भी होती है. दूसरा प्रश्न वाणी मनुष्य को प्राप्त वरदान इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. तुमच्या शब्दात उत्तर लिहायचं आहे 2 गुणांसाठी. विभाग 2 पद्य 12 मार्कांसाठी आहे. दूसरा प्रश्न अ निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. बघा या ठिकाणी कविता दिलेली आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच ही कविता आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला कृतिया पूर्ण करायची आहे. एक आकृती में लिखिए कविता में प्रयुक्त ऋतुओं के नाम. बघा कोणत्या आहेत कविता में प्रयुक्त ऋतुओं के नाम? पतझर, मधुमास. या ठिकाणी उत्तर आहे मधुमास, पतझर. दूसरा प्रश्न कवि कृषक के लिए यह करना चाहता है. क्या करना चाहता है? कृषक की संतोष की भावना और अभिमान पर मान करना. और दूसरा है मनुजता के ध्वज के नीचे कृषक का आह्वान करना. दूसरा प्रश्न उपयुक्त पद्यांश से ता प्रत्युक्त 2 शब्द ढूंढकर लिखिए 1 गुणासाठी. बघा एक आहे मनुजता आणि दुसरा आहे दीनता. प्रत्ययुक्त शब्द आपल्याला ता आला पाहिजे असे शब्द आपल्याला कवितेतून लिहायचे आहेत. पहा ता प्रत्ययुक्त शब्द आहे दीनता आणि मनुजता. दूसरा प्रश्न पद्यांश में आए 2 संस्कृत शब्द ढूंढकर लिखिए. 1 गुणासाठी आहे. संस्कृत शब्द लिहायचा आहे आपल्याला कवितेत आलेला. 1 कृषक, 2 सृजक. पहा या ठिकाणी संस्कृत शब्द आलेला आहे कृषक, सृजक. तीसरा प्रश्न उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. 2 गुणासाठी हा प्रश्न आपल्याला अर्थ लिहायचा आहे. पहा या ठिकाणी पहिल्या 4 ओळी हाथ में संतोष की तलवार ले जो उड़ रहा है, जगत में मधुमास उस पर सदा पतझर रहा है, दीनता अभिमान जिसका आज उस पर मान कर लू, उस कृषक का गान कर लू. त्याचा अर्थ पाहू आपण. पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. त्याचे प्रथम 4 पंक्ती याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. आ प्रश्न निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. दुसरी कविता बघा तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच आहे आणि तिच्यावर आधारित आपल्याला कृतिया पूर्ण करायची आहे. पहिली कृती बघा परिणाम लिखिए 2 गुणांसाठी. 1 कलयुग आने से धर्म पलायन कर रहा है. 2 सूरज होने से दुष्टों का धंधा नष्ट होता है. 3 बरसात के आने से धूल खोजने पर भी नहीं मिलती. और 4 क्रोध के आने से धर्म दूर हो जाता है. दूसरा प्रश्न पद्यांश से ढूंढकर लिखिए ऐसे 2 शब्द जिनका वचन परिवर्तन से रूप नहीं बदलता. देखिए उनका वचन परिवर्तन किया जाए तो उनका रूप नहीं बदलता. ऐसे शब्द हमें लिखने हैं पद्यांश. 2 शब्द कहे हैं हमने, 4 शब्द ढूंढ लिए हैं. 1 चक्रवाक, 2 कृषि, 3 साधक और 4 है दादू. दूसरा प्रश्न ऐसे शब्द जिनका अर्थ निम्न शब्द हो. मेंढक, दादूर, 2 उक्ष, बिपट. तीसरा प्रश्न उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. देखिए पद्यांश की प्रथम 4 पंक्तियां दादूर धुनी चहू दिसा सुहाई, बेद पडही जनु बटू समुदायी, नव पल्लव भये बिटप अनेका, साधक मन जस मिले बिबेका, अर्क जवास पाद बिनु भवयू, दस सुराज खल उदम गययू, खोजत कतहू मिलई नाही धुरी, करई क्रोध जिमी धर्मही दुरी. या 4 ओळींचे आपल्याला अर्थ लिहायचे आहेत. पहा प्रथम 4 पंक्तिया ज्या आहेत त्यांचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. विभाग 3 पूरक पठन 8 मार्कांसाठी आहे. तीसरा प्रश्न अ निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. पहा या ठिकाणी उत्तर दिलेला आहे. उत्तर व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यावर आधारित आपल्याला कृतिया पूर्ण करायची आहे. उत्तरावर आधारित पहिला प्रश्न संजाल पूर्ण कीजिए. कार्यभार के कारण हुई रूपा की भागदौड़, कभी इस कोठे में जाती, कभी उस कोठे में, कभी कड़ाह के पास आती, कभी भंडार में जाती. पहा त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. कभी इस कोठे में जाती, कभी उस कोठे में, कभी कड़ाह के पास आती, कभी भंडार में जाती. दूसरा प्रश्न कर्तव्य निष्ठा आणि कार्यपूर्ती विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. 2 गुणांसाठी तुमच्या भाषेत ते उत्तर लिहायचं आहे.
तरी तुम्हाला सहज त्या ठिकाणी मार्क्स मिळतात. तो प्रश्न कधीही सोडायचा नाही. हा प्रश्न निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. 4 गुणांसाठी त्यातीलच कविता आहे, वाचायची आहे आणि त्याच्यावर आधारित कृतियां पूर्ण करायची आहे. उत्तर लिखिए. 1. मौन बनी रेल की पटरियां. 2. छिपे हुए सितारे. 3. बरसी हुई आंखें. 4. सुना आकाश. या ठिकाणी उत्तरे आहेत बरसी आंखें, मौन, पटरिया रेल की, छिपे सितारे, सुना आकाश. दूसरा प्रश्न, मन के जीते जीत है विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण 14 मार्क्ससाठी आहे. त्यातील चौथा प्रश्न पहा. सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. 1. अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. 1 गुणासाठी. बघा त्या ठिकाणी अगोदर आपण वाक्य बघू. गोवा देख में तरंगायित हो उठा. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे गोवा आणि शब्दभेद येतं संज्ञा, व्यक्तिवाचक संज्ञा. दूसरे, निम्नलिखित अवयवों में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्यों में प्रयोग कीजिए. पहा 2 अवयव दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही एका अवयवाचं तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. 1 गुणासाठी पण आपण दोघं अभ्यासू. और आज जनता और शासन को साथ कार्य करने की आवश्यकता है. आणि दुसरं अवयव आहे बहुत. मैंने बहुत देर तक राह देखी. म्हणजे वाक्यात उपयोग करायचा आहे. तिसरे, कृती पूर्ण कीजिए. शब्द संधी विच्छेद आणि संधी भेद 1 गुणासाठी. 2 शब्दांपैकी कोणताही एक पूर्ण करायचा आहे. संतोष संधी विच्छेद सम अधिक तोष संधी भेद व्यंजन संधी, अथवा सदैव सदा अधिक एव स्वर संधी. दोघांपैकी कोणतेही एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. चौथा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. 1 गुणासाठी. पहिलं वाक्य, इधर बच्चे रेत का घर बनाने लगे. सहाय्यक क्रिया आहे लगे आणि मूल क्रिया आहे लगना. दुसरं वाक्य, फिर भी धूप तिखी ही होती जाती. त्यामध्ये सहाय्यक क्रिया आहे जाती आणि मूल क्रिया आहे जाना. दोघांपैकी कोणतेही एक तुम्हाला सोडवायचं होतं. 5वां प्रश्न, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. पहिली क्रिया आहे खाना, खिलाना, खिलवाना. दुसरा आहे धुलना, धुलाना, धुलवाना. दोघांपैकी कोणती एक क्रिया तुम्हाला पूर्ण करायची होती. 6वां प्रश्न, निम्नलिखित मुहावरे में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग कीजिए. 1 गुणासाठी. बघा पहिला मुहावरा आहे शेखी बखारना. त्याचा अर्थ आहे स्वयं अपनी प्रशंसा करना, किंवा दुसरा पण अर्थ येईल इतराना. दोघांपैकी कोणताही एक अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. दूसरा मुहावरा है निजात पाना. निजात पाना का अर्थ है मुक्ति पाना और उसका हमें वाक्य में प्रयोग करना है. परीक्षा खत्म होते ही मैंने पढ़ाई से निजात पाया, यानी मुक्ति पाना. तो प्रश्न सोडवायचा आहे किंवा त्याला हा प्रश्न देण्यात आलेला आहे. अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरे में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. वाक्य है गीता के गाने की सभी श्रोताओं ने प्रशंसा की. योग्य मुहावरा येणार दाद देना. उत्तरामध्ये कसं लिहायचं आहे, गीता के गाने के सभी श्रोताओं ने दाद दी. प्रशंसा कीच्या जागी दाद दी असं येईल. 7वां प्रश्न, निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. 1 गुणासाठी. कितने दिनों की छुट्टियां है. कारक चिन्ह आहे की, कारक भेद येईल संबंध कारक. दुसरं वाक्य, आवाज ने मेरा ध्यान बटाया. त्यामध्ये कारक चिन्ह येईल ने आणि कारक भेद येईल कर्ता कारक. दोघांपैकी कोणतंही एक पूर्ण करायचं होतं. 8वां प्रश्न, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. उन्होंने पूछा यह कौन सा महीना चल रहा है. आणि त्या ठिकाणी आपल्याला विराम चिन्ह द्यायचे आहे. उन्होंने पूछा स्वल्प विराम, नंतर दुहेरी अवतरण चिन्ह यह कौन सा महीना चल रहा है, प्रश्न चिन्ह आणि पुन्हा दुहेरी अवतरण चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. 9वां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों का सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन कीजिए. 2 मार्कांसाठी. 1. बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चलाते हैं. अपूर्ण भूतकाळात त्याचं काल परिवर्तन करायचं आहे. मग कसं लिहायचं आहे, बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चला रहे हैं. चलाते हेच्या जागी चला रहे हे लिहायचं आहे. दुसरे, वे बाजार से नई पुस्तक खरीदते हैं. सामान्य भविष्यकाळामध्ये परिवर्तन करायचं आहे. वे बाजार से नई पुस्तक खरीदेंगे. तिसरे, आप इतनी देर से नाप तोल करते हैं. पूर्ण वर्तमान काळात करायचं आहे. 3 पैकी कोणतेही 2 पूर्ण करायचे आहेत तुम्हाला.
पूर्ण वर्तमान काळात बघा, आपने इतनी देर से नाप तोल किया है। 10वां प्रश्न, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए एक गुणासाठी। बघा वाक्य आहे, आश्रय किसी एक धर्म से चिपका नहीं होगा। सरल वाक्य आहे हे, त्याचा भेद सरल वाक्य लिहायचा आहे। दूसरा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए। एक, तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए। आज्ञार्थक वाक्य आपल्याला तयार करायचं आहे। उत्तर येईल, तुम अपना ख्याल रखो। दूसरे, थोड़ी देर बातें हुई। निषेधार्थक वाक्य तैयार करना है, काफी देर तक बातें नहीं हुई। 11वां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए। 2 मार्कांसाठी आहे हा प्रश्न। पहिलं बघा, बरसों बाद पंडित जी को मित्र का दर्शन हुआ। आता शुद्ध करण्यासाठी काच्या जागी काय येणार आहे, के, आणि हुवाच्या जागी काय येणार आहे, हुए। बरसों बाद पंडित जी को मित्र के दर्शन हुए। दूसरा, लड़का पिताजी और माँ बाजार को गई। गई के जगह क्या आएगा, गई। लड़का पिताजी और माँ बाजार को गई। तीसरे पा, मैं मेरे देश को प्रेम करता हूं। कोच्या जागी काय येईल, से। मैं मेरे देश से प्रेम करता हूं। विभाग 5 रचना विभाग उपयोजित लेखन आहे 26 मार्कांसाठी। 5वां प्रश्न, सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए। पत्र लेखन 5 गुणांसाठी आहे। निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्र लेखन करना है। बघा त्या ठिकाणी पत्ता पण दिलेला आहे, अपने छोटे भाई सुमित जोशी, और उसका पत्ता दिया है। योग का महत्व समझाते हुए आपको पत्र लिखना है। अथवा किंवा त्याच्याऐवजी कोणतं पत्र लिहायचं आहे, मोहन महिमा पालेकर, यशवंतराव चव्हाण नगर, अकोट से व्यवस्थापक, संजीवनी औषधालय, लक्ष्मी रोड, नागपुर को पत्र लिखकर आयुर्वेदिक औषधों की मांग करती है। त्याविषयी आपल्याला पत्र लिहायचं आहे। पहा अशा पद्धतीने पत्र लिहायचं आहे। वरती तुम्हाला दिनांक टाकायची आहे 5/7/2023 किंवा तुमचा पेपर असेल त्या दिवसाची दिनांक टाकायची आहे। सेवा में प्रबंधक महोदय, संजीवनी औषधालय नागपुर। विषय है औषधि मंगाने के लिए पत्र। महोदय, मैं अकोट निवासी मोहन, मुलगा असेल तर मोहन लिहा, मुलगी असेल तर महिमा लिहा। मैं अकोट निवासी मोहन महिमा हूं। मुझे कुछ आयुर्वेदिक औषधों की आवश्यकता है जो हमारे यहाँ उपलब्ध नहीं है। कृपया आप निम्नलिखित औषधियां शीघ्रातिशीघ्र भेजकर अनुग्रहित करें। औषधांची नावं लिहिलेली आहे। औषधियां मिलने पर आपको बैंक ड्रॉप द्वारा राशि भेज दी जाएगी। धन्यवाद। पहा त्या ठिकाणी पत्ता येईल मग मोहन किंवा महिमा पालेकर, यशवंतराव चव्हाण नगर, अकोट, कारण की हा पत्ता आपल्या पेपरमध्ये आहे। दूसरा, गद्य आकलन प्रश्न निर्मिती 4 गुणांसाठी आहे। निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो। असे 4 प्रश्न आपल्याला या उत्तरातून तयार करायचे आहे की ज्याचं उत्तर एक वाक्यामध्ये असेल। पहा या ठिकाणी आपण प्रश्न तयार करून घेतलेले आहे। एक, पलाश के लाल लाल फूल कैसे दिखाई देते हैं। दूसरा प्रश्न, पलाश के लाल फूलों को क्या कहा जाता है। तीसरा प्रश्न, पलाश के वृक्ष के ऊपर क्या कहावत है। या ठिकाणी प्रचलित शब्द राहिला, पलाश के वृक्ष के ऊपर क्या कहावत प्रचलित है। चौथा प्रश्न तयार करता येईल, यज्ञ में काम आने वाले पात्र किससे बनाए जाते हैं। पहा त्याची उत्तर आता आपण पाहू, आपल्याला उत्तरातच भेटतील असे प्रश्न आपण तयार केले। पहा या ठिकाणी उत्तरे आपल्याला भेटत आहेत। पलाश के लाल लाल फूक आग की लपटों के समान दिखाई देते हैं, इसे फ्लेम ऑफ द फायर कहा जाता है। और उसके ऊपर कहावत है, ढाक के 3 पात। आणि जो चौथा प्रश्न होता त्याचं उत्तर, यज्ञ के काम में आने वाले पात्र भी पलाश की लकड़ी से बनाए जाते हैं। आपल्याला प्रश्न तयार करायचे होते। हा प्रश्न, वृत्तांत लेखक यूनियन हाईस्कूल मुंबई में मनाए गए वृक्षारोपण समारोह का 60 से 80 शब्दों में वृत्तांत लेखन कीजिए। पहा त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला वृत्तांत लेखन करायचं आहे किंवा त्याला अजून और प्रश्न देण्यात आलेला आहे अथवा कहाणी लेखन करायचं आहे। कहाणी लेखन बघा, निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्दों में कहानी लिखकर उसे उचित शीर्षक दीजिए तथा सीख लिखिए। पहा त्या ठिकाणी आपण कहाणी लेखन पूर्ण करूया। त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि त्याच्या आधारे कहाणी पहा या ठिकाणी त्या मुद्द्यांच्या आधारे कहाणी। शीर्षक आहे बघा, मार्च 20 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। शीर्षक आहे अपना हात जगन्नाथ। कहाणी काही मी पूर्ण वाचत नाही, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये ही कहाणी पूर्णपणे लिहून टाका। या कहाणीवरून सीख मिळते, आत्मनिर्भरता में ही सुख है।
दूसरा प्रश्न, विज्ञापन लेखन। निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन तैयार कीजिए। जाहिरात तयार करायची तुम्हाला नाट्याभिनय शिबिर आहे। स्थान, समय, विशेषताएं, संपर्क, पत्ता आणि तज्ज्ञ मार्गदर्शक हे सगळे मुद्दे लिहून तुम्हाला त्या ठिकाणी जाहिरात तयार करायची आहे। उपयोजित लेखन आहे। सहज तुम्ही तुमच्या पद्धतीने जाहिरात तयार केली तरी तुम्हाला मार्क त्या ठिकाणी मिळत असतात। निबंध लेखन। निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए। 3 विषय दिलेले आहे, कोणत्याही एका विषयावर आपल्याला निबंध लेखन करायचं आहे। आपण तिसरा निबंध पाहू, पुस्तक प्रदर्शनी में 1 घंटा। या ठिकाणी निबंध आहे, पुस्तक प्रदर्शनी में 1 घंटा। वाचून घ्यायचा है निबंध। पुस्तक अनमोल होती है, वे हमारी सबसे अच्छी मित्र होती है, क्योंकि वे ज्ञान विज्ञान का भंडार होती है।